श्री स्वामी समर्थ. चिंतोपंतांची भक्ती श्री स्वामी महाराजांच्या ठिकाणी पूर्ण बसली होती. श्री महाराजांची प्रसन्नता पाहून टोळ शिंस कधी कधी आपल्या घरी नेत असे. एकदा श्री महाराजांना त्यांनी घरी नेले होते. महाराज ओटीवर बसले होते आणि मागील दारी टोळ स्नान करीत होते. स्नान चालू असताना दाजीबा सोहनी यांचे व टोळांचे बोलणे झाले. ते म्हणाले, हे स्वामी पाहिजे तेथे जेवतात, तर त्यांना पंक्तीस घेणे बरोबर नाही. त्यांचे पान एका बाजूस मांडावे. असे बोलणे ऐकून टोळ धोतर नेसत नेसत ओटीवर आले. तितक्यात श्री महाराज म्हणाले, तुझ्या मनात कांक्षा आली आहे, आम्ही तुझ्या घरी जेवत नाही. असे म्हणून श्री महाराज उठून निघून गेले. टोळांना आपल्या भाषणाचा पश्चाताप झाला. तेव्हा त्यांनी श्री महाराजांचे पाय धरून वारंवार क्षमा मागितली, बहुत प्रकारे क्षमा मागितली आणि दयाळू दयाघन श्री स्वामी महाराजांना कळवळून प्रार्थना केली. तेव्हा स्वामींना त्यांची दया आली आणि शेवटी स्वामींनी त्यांच्या भोजनाचा स्वीकार केला. श्री महाराज जात पात यम नियम यांच्याही खूप पलीकडचे आहेत. ते नेहमीच अंधश्रद्धाला बळी न पडता आत्मसमर्पण करून तुम्ही परिपूर्ण शरण या, संपूर्ण विश्वास ठेवा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहेच, घाबरू नका, असे ते नेहमी आपल्या कृतीतून भक्तांना सांगत असत. श्री स्वामी समर्थ.